कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेली विश्वपंढरी समोरील सुमारे 6 एकर सरकारी जागा मराठा समाजासाठी मागणी करण्यात आली होती। याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता। मात्र मराठा समाजाला डावलून 100 कोटींची ही जागा आमदार अशोकराव माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। या निर्णयामुळे मराठा समाजातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत। या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। यावेळी बोलताना मुळीक यांनी आमदार अशोकराव माने यांनी मराठा समाजाचा नाद करू नये असा इशारा दिला। 100 कोटी रुपये किमतीची सुमारे 6 एकर जागा मराठा समाजासाठी मागणी करण्यात आली होती। त्यामुळे आमदार माने यांना या जागेच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवू नये अशी विनंती करण्यात आली होती। मात्र ही जागा मिळवून त्यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतलाय। मराठा समाजाच्या अस्मिता या जागेशी जोडल्यात। त्यामुळे या ठिकाणी काय कराल तर याद राखा असा इशारा मुळीक यांनी दिलाय। या जागेच्या मागणीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्यानंतर ही जागा मराठा समाजासाठीच मिळणार या भावनेतून कोट्यावधींचा निधी गोळा झालाय। असं असताना ही जागा आता कुणाला तरी देणार असाल तर मराठा समाज हे खपवून घेणार नाही। या जागेवर जाऊन ही जागा मराठा समाजाची असल्याचा फलक लावण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। मागणी केलेली ही जागा कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजासाठीच मिळवायची अशी प्रतिज्ञा या ठिकाणी जाऊन करण्याचं आंदोलन उद्या मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी 11 वाजता करण्यात येणार असल्याचं मुळीक यांनी सांगितलं। मराठा भवन हे कोल्हापुरात झालंच पाहिजे या भावनेने या ठिकाणी उपस्थित होते। आजच्या या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं लोक भावना व्यक्त करत होती त्या रोज बघितला तर राज्य शासनाला एकतर निर्णय बदलावा लागेल आणि दुसरं अशोक मान्यांना जे आमदार आहेत त्यांना या जागेत पाऊल टेकणं एवढं सोपं राहणार नाही। त्यामुळे या ठिकाणी आत्ता बैठक झाली की सर्व जण जाऊन त्या जागेच्या ठिकाणी प्रतिज्ञा करणार आहेत की ही जागा मराठा स्वराज्य भवनलाच मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा एक कल्पना आणि एक संदेश सरकारला आणि अशोक मान्यांना देणार आहेत। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत तिथं मराठा भवनच होणार आणि हे आमची हक्काची जागा आहे अशा पद्धतीचा एक निर्णय सामूहिक त्या ठिकाणी घेण्यात येत आहे। काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्याच्या झालेल्या शासन निर्णयाचा निषेध करण्याचा ठराव मांडला। आमदार माने यांच्या संस्थेला ही जागा देऊन मराठा समाजाला डावलण्याचा हा प्रकार आहे। मराठा समाजाला हुसकवण्यासाठी आमदार मानेंना मुद्दाम उभं केलंय काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। हीच जागा आमदार माने यांच्या संस्थेला का देण्यात आली? मराठा समाजाच्या आडवं कोण पडत असेल तर त्याला आडवं करण्याची ताकद मराठा समाजात आहे असा इशाराही त्यांनी दिला। प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी आमदार माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेचं काय कार्य आहे असा सवाल उपस्थित केला। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते। त्यांनी मराठा समाजासाठी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित करत आपल्या पक्षात येण्यासाठी अशा प्रकारे कोट्यावधींच्या जमिनी आमदारांना देण्यात येत असल्याचा आरोप देसाई यांनी केला। या विरोधात लवकरच आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं। कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाची ही जागा अन्य कुणाला घेऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। बैठकीला सुहास निंबाळकर, शशिकांत पाटील, शैलजा भोसले, सरदार पाटील, व्ही.के. पाटील, शंकरराव शेळके, मिलिंद ढवळे पाटील, विजय काकोडकर, दादासो पाटील, डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।